सर नमस्कार. तुम्ही सर आमच्या इथे लोटस हॉलिडे रिसॉर्ट इथे एक दिवस स्टे केला तर तुम्हाला सर्व स्टे वगैरे कसं राहिलं सर, जेवणाची टेस्ट वगैरे, तिकडचं सर्व वातावरण वगैरे कसं वाटलं? नमस्कार. आम्ही आलेलो आहोत आळंदी, तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणाहून. तर लोटस हॉलिडे रिसॉर्ट्स या ठिकाणचा एक्सपिरियन्स जर शेअर करायचा झाला, अतिशय सुंदर असं हे ठिकाण दिवे आगार. आणि या ठिकाणावरून बीच अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. आणि लोटस हॉलिडे रिसॉर्ट्स या ठिकाणी थांबण्याचं कारण म्हणजे अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी असणारं असं हे ठिकाण मला वाटलंय. बाजूलाच सुपारीची बाग, नारळाची बाग, हा एक खूप छान असा या ठिकाणचा एक्सपिरियन्स आहे. आणि रूम रूम अतिशय सुंदर, प्रशस्त आणि प्रशंसनीय आहेत. आणि या ठिकाणचं जेवण जे आहे ते जेवण आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे व्हेजिटेरियनचा आस्वाद आम्ही खूप छान घेतलेला आहे. अतिशय सुंदर असं आहे व्हेजिटेरियन जेवण. आणि विशेष म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. दिनेश यांचं नाव आहे. त्यांनी अतिशय खूप सहकार्य केलेलं आहे. जेवणाची खूप छान टेस्ट आहे. आणि तुमच्या इथला जो स्टाफ आहे तो खूप असा कोऑपरेटिव्ह करणार आहे. अतिशय सगळ्यांना समजून घेणार आहे. फोन किंवा आवाज दिला तर ताबडतोब कुठलाही जर प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करणार आहे. तर आम्हाला खूप असं छान हे स्पॉट आवडलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही दिवे आगार या ठिकाणी जर येत असाल तर आपल्या फॅमिलीसहित किंवा आपल्या मित्रांसहित तर नक्कीच एकदा लोटस हॉलिडे रिसॉर्ट्स या ठिकाणी नक्कीच एकदा तरी भेट द्या. धन्यवाद. आणि असंच येणाऱ्या प्रत्येक जे काही ट्रॅव्हल्स असतील त्यांना तुम्ही असंच सहकार्य करा. आणि तुमच्या हॉटेलला, तुमच्या रिसॉर्ट्सला ऑल इंडिया मीडिया असोसिएशन दिल्ली पुणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोय. थँक्स सर. धन्यवाद.